आपलं माळेगाव खंडोबा एक दैवत आहे, दर्शनासाठी आता काय 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 वाटतं कसं? आज वेळामोशाच्या औचित्य साधून आज खंडरायाची जत्रा भरते आणि पारंपरिक पद्धतीनं देशमुख कुटुंबातलं प्रतिनिधी म्हणून खंडरायाचं दर्शन करणं हे प्राधान्यक्रम आहे. आज आशीर्वाद घेतले, सगळ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं अशी प्रार्थना खंडरायाच्या चरणी केली आणि त्या हिशोबाने आजच्या सगळ्या आपल्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या, नूतन वर्षाच्या, येणाऱ्या संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माळेगाव यात्रेत आपण दरवर्षी घोडे आणतात, यावर्षी आपलं घोडं आलेली आहे. माधुरी म्हणजे दामिनी नावाची घोडी आपली लातूरहून कालच ती यात्रेमध्ये सहभागी झालेली आहे आणि ती यात्रेमध्ये सहभागी होऊन तिचे आज मंदिराच्या आवारामध्ये त्यांच्या हस्ते पूजनही झालं आणि तिथूनच आम्ही आत्ता इथं आशीर्वाद घेऊन आपल्यासमोर आलो. माळेगाव ग्रामपंचायतीने स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा पुतळा तो व्हावा अशी मागणी केली. नाही, ती बातमी प्रसारमाध्यमातून आम्ही ऐकली आणि त्यांची ती भावना आहे. ह्या परिसरामध्ये सगळ्याच लोकांची साहेबांवर एक आस्था होती. आदरणीय दगडूजीराव देशमुख साहेब त्यांच्यापासून आणि आमच्या परिवारातले अनेक व्यक्ती इथं येऊन ह्या यात्रेला अनेक वर्षापासून ते सहभागी होतात. मी स्वतः यात्रेमध्ये जसं मला कळतं आहे त्यापासून मी ह्या यात्रेत सहभागी होतो. आम्ही सगळे भावंड लहानपणी इथं यायचो, इथं राहुटी करून राहायचो. ह्यावेळेसही आमचा मुक्काम करण्याचा मानस होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळं ते यावेळेस आम्ही करू शकलो नाही. पण तरी परंपरेप्रमाणे आज आम्ही यात्रेत सहभागी झालो आहे. सगळ्यांच्या इथं भेटीगाठी होतात. आमदार असतील, खासदार असतील, आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्याच सहकार्याने ही यात्रा अजून पुढे मोठ्या पद्धतीने व्हावी. अलीकडच्या काळामध्ये जसं सारंगखेडा यात्रेला वैभव प्राप्त झालेला आहे, त्याच्या पाठोपाठ माळेगाव यात्रेलाही वैभव व्हावं अशी आमची स्थानिक आमदारांशीही चर्चा झाली की सगळे ह्या भागातले खासदार, आमदार मिळून सरकारकडे ती विनंती करावी की एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर इथं व्हावं, यात्रेकरांना सोय इथं निर्माण व्हावी, व्यापाऱ्यांसाठी इथं चांगली सोय व्हावी आणि मोठ्या प्रमाणात एक आंतरराष्ट्रीय दर्जाची यात्रा ही जगप्रसिद्ध व्हावी अशी आमच्या सगळ्यांचा मानस आहे. सारंगखेडा इथली जे आयोजक आहेत रावळ, तर ते तिथल्या घोडे व्यापाऱ्यांची अडवणूक करताना तिथले घोडे आपल्या इथे येत नाही अशी ओरड होती व्यापाऱ्याकडून. अशी काही माहिती माझ्याकडं खासदारांनीच केलेली आहे की विनंती रावलकडे की तुम्ही तिकडची यात्रा संपल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर मला काही तशी माहिती माझ्याकडे नाही. पण ही यात्रा आणि व्यापारी हे जे काही यात्रा नॉर्थमधून खाली साऊथकडे येतात हे परंपरे पद्धतीने चालतात. म्हणजे अकलूजचा बाजार असेल, मग सारंगखेडाचा बाजार असेल, माळेगावचा बाजार असेल, मग दक्षिणेकडे ही त्यांची पारंपरिक वाट आहे. त्याच्यामध्ये अशा काही बातम्या आमच्या कानावर तर आल्या नाहीत, पण आता ते म्हणताय की खासदारांनी अशी काही विनंती केली असेल तर त्याच्यामध्ये यात्रेकरी किंवा व्यापारी, आता जिथं व्यापार चांगला असेल व्यापारी तिथं जाईल, जिथं सुविधा चांगल्या असतील व्यापारी तिथं जाण्याकडे इच्छुक असेल. त्याच्यामध्ये आपण इथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं, त्या पद्धतीची जर परिस्थिती इथं निर्माण झाली तर जगभरातले देशभरातले व्यापारी इथंही येऊन थांबतील. त्याच्यामुळं मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकारण ओरड होते की ते आयोजक तिथले आम्हाला येऊ देत नाही, तिकडे अडवणूक केली जाते आणि त्यांना इकडे येत आहे. अशी माहिती माझ्या पुढे तर नाही आली, त्याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही. सत्ता संघर्षाचा का निकाल लागलेला आहे, सगळ्यांनाच पात्र केलेलं आहे. आता पुढची काय रणनीती राहणार आहे महाविकास? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आणि उद्धव साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहोत आणि त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आता ते पुढे सुप्रीम कोर्टामध्ये ते हा दाखला ते मागणार आहेत आणि आता पुढे बघू प्रक्रिया. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा विषय जाईल तेव्हा न्याय प्रक्रियेमध्ये त्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.